चला तर मग प्रश्न पहिला बघूया. एखाद्या पेशीपासून एखाद्या सजीवाचा अवयव तयार करणे किंवा संपूर्ण सजीवाची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे याला टिंबटिंब असे म्हणतात. तर जेव्हा एखाद्या पेशीपासून सजीवाचा अवयव तयार केला जातो किंवा त्याची संपूर्ण हुबेहूब आहे अशी प्रतिकृती तयार केली जाते तर त्या प्रक्रियेला क्लोनिंग म्हणून ओळखले जाते. आणि जगात अशा प्रकारे क्लोनिंग केलेला पहिला प्राणी कोणता असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर तो आहे मेंढी. मेंढी या प्राण्याची पहिल्यांदा जगात क्लोनिंग केले गेलेले आणि त्या मेंढीला कोणते नाव देण्यात आलेले असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे नाव होते डॉली मेंढी. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेत येऊ शकतात. बघूया प्रश्न दुसरा. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर आपल्या सर्वांना माहित आहे की गुरुत्वाकर्षणाचा शोध हा सर आयझॅक न्यूटन यांनी लावला होता. त्यामुळे हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरतो. प्रश्न तिसरा. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी या रोजी साजरा केला जातो. आता हा दिवस का साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा सी.व्ही. रमन हे भारताचे एक थोर शास्त्रज्ञ होते. तर यांनी एक शोध लावलेला. त्या शोधाचे नाव होते रमन इफेक्ट. तर या रमन इफेक्टचा शोध त्यांनी ज्या दिवशी लावला होता तर त्या दिवसाच्या स्मरणार्थ हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो आणि तो दिवस आहे 28 फेब्रुवारी हा. प्रश्न चौथा. खालीलपैकी सजीवांच्या वर्गीकरणाचा योग्य क्रम ओळखा. तर सजीवांचे वर्गीकरण हा टॉपिक आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे. त्यामुळे हा 100% प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. आणि सजीवांच्या वर्गीकरणाचा योग्य क्रम आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच वर्ग, त्यानंतर गण, त्यानंतर कुल, त्यानंतर प्रजाती आणि सर्वात शेवटी जाती असे सजीवांचे वर्गीकरण केले जाते. तर हा जो क्रम आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न येणार आहे. प्रश्न पाचवा. प्रकाश संश्लेषण या क्रियेमध्ये हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात. तर या प्रक्रियेमध्ये कोणता वायू बाहेर सोडला जातो? तर प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेवर हा प्रश्न विचारलेला आहे. आणि या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती ग्लुकोज तयार करतात आणि त्याचबरोबर एक वायू देखील बाहेर सोडला जातो. त्याच्यावर हा प्रश्न आहे. तर या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडला जातो. प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू आत घेतला जातो तर ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 6वा. कर्बोदके ही टिंबटिंब यांपासून तयार होतात. तर जी कर्बोदके असतात त्यांच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तिन्ही असतात. म्हणजेच कर्बोदके CH आणि O या तिघांपासून तयार होतात. हे लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत नक्की प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची ती म्हणजे प्रथिने ही कशापासून तयार होतात? तर ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि त्याचबरोबर नायट्रोजन या 4 गोष्टींपासून तयार होतात. त्यामुळे ही गोष्ट देखील खूप महत्त्वाची आहे. याच्यावर देखील परीक्षेत नक्की प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 7वा. आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन कधी साजरा केला जातो? आपल्याला सिलेबसमध्ये आपत्ती व्यवस्थापन हा टॉपिक असल्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत येणं अपेक्षित आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन हा 13 ऑक्टोबर या रोजी साजरा केला जातो. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवा. या प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेत विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 8वा. मानवी डोळ्याच्या समोरील पारदर्शक आवरणास ज्याद्वारे प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो त्यास काय म्हणतात? तर मानवी डोळ्याच्या समोर जे पारदर्शक आवरण असते, जे पातळ आवरण असते ज्यातून प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो तर त्या आवरणाला काय म्हणतात? तर त्याला पारपटल म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 9वा. मानवी डोळ्यातील पारपटलाच्या मागे असलेली गडद स्नायुमय रचना जी बाहुलीचा आकार नियंत्रित करते त्याला टिंबटिंब म्हणतात. म्हणजेच आपल्या डोळ्यामध्ये जी कलरफुल गडद स्नायुमय रचना असते जी बाहुलीचा आकार नियंत्रित करते तिला परितारिका म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे, किंवा त्याला बुबुळ असे देखील म्हणतो आपण. आणि याचा जो रंग असतो त्याच्यावरूनच आपल्या डोळ्याचा रंग देखील ठरत असतो. त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 10वा. शंकुपेशी आणि दंडपेशी या मानवी शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहेत? तर शंकुपेशी आणि दंडपेशी या मानवी शरीराच्या डोळ्यातील महत्वाच्या पेशी आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 11वा. दृष्टीहीन व्यक्तींसाठी ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला? तर दृष्टीहीन लोकांना
लिहिता वाचता यावे याच्यासाठी जी ब्रेल लिपी निर्माण करण्यात आली तिचा शोध लावलेला आहे लुईस ब्रेल यांनी, आणि त्यांच्या नावावरूनच या लिपीला ब्रेल लिपी म्हणून ओळखले जाते. प्रश्न 12वा, धूर आणि धुके यांच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या धुरक्यामुळे कोणते दुष्परिणाम होतात? तर परीक्षेमध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की धूर आणि धुके यांच्या मिश्रणातून कोणता वायू किंवा कोणता पदार्थ तयार होतो? तर त्याला धुरके असे म्हणतात, किंवा इंग्लिशमध्ये याला स्मोक आणि फॉग यांचे एकत्रित करून स्मॉग या नावाने देखील ओळखले जाते. या धुरक्यालाच इंग्लिशमध्ये स्मॉग म्हणतात, हे देखील लक्षात ठेवा. आणि याच्या दुष्परिणामामुळे खोकला येतो, लहान मुलांमध्ये कफचा त्रास होतो, श्वसनास अडथळा होतो, अस्थमा यासारखे आजार होतात. त्याचबरोबर श्वसनाशी संबंधित इतर आजार देखील याच्यामुळे होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 13वा, आम्ल पर्जन्यामुळे ताजमहाल सारख्या वस्तूमधील संगमरवर झीज पावते आणि त्या प्रक्रियेला टिंबटिंबे असे म्हणतात. तर आम्ल पर्जन्यामुळे ताजमहाल सारखी जी वस्तू आहे संगमरवराची त्याची झीज होत असते आणि या प्रक्रियेला मार्बल कॅन्सर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 14वा, बातम्यांमध्ये प्रसिद्ध असलेला क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर क्योटो प्रोटोकॉल हा जो आहे तो हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याशी संबंधित केलेला करार आहे. आणि आपल्याला पर्यावरणाचे व्यवस्थापन या टॉपिक खाली हा खूप महत्वाचा प्रश्न ठरतो. त्याचबरोबर हा जो क्योटो प्रोटोकॉल आहे तो कधी झालेला? तर हा झाला 11 डिसेंबर 1997 साली. त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या. कदाचित हे साल देखील तुम्हाला विचारू शकतात की क्योटो प्रोटोकॉल कधी साली झाला? तर 1997 साली. आणि तो कशासाठी केलेला? तर तो हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी केलेला करार आहे. त्यानंतर प्रश्न 15वा, गंगा नदीच्या संरक्षणासाठी असलेला अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प गंगा ऍक्शन प्लॅन कधी सादर करण्यात आला? तर गंगा नदीमध्ये जे जल प्रदूषण झालेलं आहे त्याचा स्तर कमी करण्यासाठी किंवा गंगा नदी साफ करण्यासाठी गंगा ऍक्शन प्लॅन हा 1985 साली सादर केलेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आणि त्यावेळी हा जो ऍक्शन प्लॅन आहे तो तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी सादर केला होता. तर ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 16वा, पुढे दिलेल्या विधानांपैकी बरोबर विधाने ओळखा. पुढे आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत, त्यापैकी बरोबर विधाने कोणते ते ओळखायचे आहे. पहिले विधान आहे, ज्या पदार्थांमधून विद्युतधारा वाहू शकते त्या पदार्थांना विद्युत वाहक पदार्थ असे म्हणतात. तर हे पहिले विधान बरोबर आहे. त्यानंतर ज्या पदार्थांमधून विद्युतधारा वाहू शकत नाही त्या पदार्थांना विद्युत अवाहक पदार्थ असे म्हणतात. हे देखील विधान बरोबर आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम, तांबे, रबर हे विद्युत वाहक पदार्थ आहेत. आता इथे बघा, ॲल्युमिनियम हा विद्युत वाहक पदार्थ आहे, तांबे हा विद्युत वाहक पदार्थ आहे, मात्र रबर हा विद्युत वहन करू शकत नाही, त्यामुळे हा विद्युत वाहक पदार्थ नाही तर विजेचा दुर्वाहक आहे. त्यामुळे दुसरे विधान ब हे विधान चुकीचे आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि क बरोबर. त्यानंतर प्रश्न 17वा, विंचू हा प्राणी कोणत्या संघात येतो? तर प्राणी वर्गीकरणानुसार विंचू हा प्राणी प्राण्यांच्या कोणत्या संघामध्ये येतो? तर विंचू हा प्राणी आर्थ्रोपोडा या प्राणी संघामध्ये येतो. या आर्थ्रोपोडा प्राणी संघालाच संधिपाद प्राणी संघ म्हणून देखील ओळखले जाते, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर या प्राणी संघामध्ये अजून कोणकोणते प्राणी येतात? तर खेकडा, कोळी, पैसा, त्यानंतर गोम, झुरळ, फुलपाखरू, त्यानंतर मधमाशी इत्यादी प्राणी जे आहेत ते संधिपाद किंवा आर्थ्रोपोडा या प्राणी संघामध्ये येतात. आता परीक्षेत तुम्हाला या प्राणी संघावर जर प्रश्न विचारला तर हे जे नावांची यादी दिलेली आहे याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणार नाही, त्यामुळे ही नावे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 18वा, मानवी शरीरात जवळजवळ टिंबटिंब किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. तर मानवी शरीरात ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या एकत्र जर जोडल्या तर त्यांची लांबी जवळजवळ 97,000 किलोमीटर एवढी होते. त्यामुळे हा प्रश्न देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरतो. प्रश्न 19वा, खालीलपैकी कोणता आजार हा TCTC माशी चावल्यामुळे होतो? तर TCTC माशी चावल्यामुळे होणारा आजाराचे नाव आहे स्लीपिंग सिकनेस हा, आणि हा आजार शक्यतो आफ्रिकन कंट्रीजमध्ये होतो. त्याचबरोबर
काला आजार कोणत्या माशीद्वारे पसरला जातो? तर सँड फ्लाय ही जी माशी आहे ती माशी चावल्यामुळे काला आजार होतो, हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर मीनामाटा हा जो रोग आहे तो कशामुळे होतो? तर दूषित पाऱ्यामुळे किंवा पाऱ्याच्या विषबाधेमुळे होणारा रोग आहे मीनामाटा हा रोग, हे लक्षात ठेवा. प्रश्न 20वा, प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही? आता प्रकाश किरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करते तेव्हा त्याच्या वेगामध्ये बदल होतो, तरंगलांबीमध्ये बदल होतो, आयामामध्ये बदल होतो, मात्र प्रकाशाची वारंवारता बदलत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 21वा, खालीलपैकी कार्बनचे ॲलोट्रॉप म्हणजेच अपरूपे कोणते आहेत ते ओळखा. तर पुढे 5 नावे दिलेली आहेत. त्याच्यापैकी कार्बनचे अपरूपे आपल्याला ओळखायचे आहेत. तर यापैकी डायमंड, फ्लोरिन्स आणि ग्राफाईट ही कार्बनचे अपरूपे आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून कार्बनचे संयुगे किंवा कार्बनचे अपरूपे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर 100% तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आलेले दिसून येतील. प्रश्न 22वा, मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी आहे अंडपेशी ही. त्याचबरोबर मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर आहे चेतापेशी. म्हणजेच अंडपेशी ही मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी आहे, तर चेतापेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहेत. त्यामुळे ही 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यावर 100% परीक्षेत प्रश्न येणार आहे. प्रश्न 23वा, खाली दिलेल्या विधानांचा विचार करा व सत्य विधान शोधा. तर पुढे 3 विधाने दिलेली आहेत. त्यापैकी सत्य विधाने कोणती ते आपल्याला शोधायचे आहे. पहिले विधान आहे, आधुनिक आवर्त सारणीतील 18व्या गणातील अधातूंच्या समूहाला निष्क्रिय वायू किंवा राजवायू असे म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. आवर्त सारणीतील जो 18वा गण आहे तेथे सर्व अधातू आहेत आणि त्या अधातूंच्या समूहाला निष्क्रिय वायू किंवा राजवायू असे म्हटले जाते. त्यानंतर दुसरे विधान आहे, राजवायू मूलद्रव्यांची संयुजा 1 असते. तर हे जे विधान आहे ते चूक आहे, कारण यांची संयुजा 1 नसून ती 0 असते. त्यानंतर तिसरे विधान आहे, 18व्या गणाला शून्य गण असेही म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. आत्ता मागाशीच आपण पाहिल्यामुळे या राजवायू मूलद्रव्यांची संयुगा 0 असल्यामुळेच त्यांना मग शून्य गण असे देखील ओळखले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि क ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न 24वा, योग्य जोड्या लावा. आता आपल्याला इथे 2 कॉलम दिलेले आहेत. एकामध्ये आहेत अभावजन्य रोग आणि दुसऱ्यामध्ये आहेत त्याची लक्षणे, म्हणजेच कोणत्या रोगाचे कोणत्या लक्षण आहे हे आपल्याला शोधायचे आहे. तर बेरी या रोगामध्ये काय होते, तर शरीरातील ऊर्जा कमी झाल्याची जाणवते किंवा ऊर्जेची कमतरता जाणवते. त्यानंतर स्कर्वी या आजारामध्ये काय होते, तर या आजारामध्ये हिरड्यातून रक्त येते. त्यानंतर मूळदूस हा जो आजार आहे याच्यामध्ये काय होते, तर या आजारामध्ये हाडे क्षीण होतात किंवा हाडे ठिसूळ बनतात. त्यानंतर गलगंड या आजारामध्ये काय होते, तर गळा मोठा होणे हे या आजाराचे लक्षण आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये समोरासमोरील जोडी हेच त्याचे उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर ठरते. तर अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेत नक्की विचारले जातील. त्यामुळे रोग आणि त्याची लक्षणे किंवा कोणता रोग कशामुळे होतो याची चांगली तयारी करून ठेवायची आहे. त्यानंतर प्रश्न 25वा, प्राण्यांच्या उत्क्रांतीनुसार खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे. तर हा प्रश्न देखील पुन्हा प्राण्यांच्या वर्गीकरणावर असून प्राण्यांच्या उत्क्रांतीचा क्रम येथे विचारलेला आहे. तर प्राण्यांच्या उत्क्रांती क्रमानुसार सर्वात पहिल्यांदा पृथ्वीवर काय आले असेल किंवा कशाची उत्क्रांती झाली असेल तर ती आहे माशांची. त्यानंतर माशांपासूनच पुढे जाऊन काही प्रजाती पाण्यातून बाहेर आल्या व त्या उभयचर बनल्या, म्हणजे पाण्यातही राहू शकतात आणि जमिनीवर राहू शकतात. त्यानंतर त्याच उभयचर प्राण्यांचे पुढे जाऊन सरपटणारे प्राणी बनले जे पाण्यापासून दूर राहू लागले आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन मग सस्तन प्राण्यांचा म्हणजे मानवासारख्या किंवा पिलांना जन्म देणाऱ्या प्राण्यांचा जन्म झाला. त्यामुळे हा उत्क्रांतीचा क्रम आहे तो लक्षात ठेवा. याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. सर्वात आधी मासे, त्यानंतर उभयचर प्राणी, नंतर सरपटणारे प्राणी आणि सर्वात शेवटी मग सस्तन प्राणी. तर हा प्राण्यांच्या उत्क्रांतीचा क्रम लक्षात ठेवा. हा 100% अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत विचार. त्यानंतर प्रश्न 26वा, चांदी किंवा सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत येण्याची शक्यता खूप जास्त आहे. तुम्हाला मूलद्रव्य दिले जाईल आणि त्याच्या संज्ञा काय असा प्रश्न विचारला जाईल. तर चांदी किंवा सिल्वरची संज्ञा आहे Ag. त्याचबरोबर Pb ही कशाची संज्ञा आहे,
तर लेड, लेडची संज्ञा आहे पीबी. एयू ही कशाची संज्ञा आहे, तर सोने किंवा गोल्डची संज्ञा आहे एयू ही. त्यामुळे सोने म्हणजे एयू आणि चांदी म्हणजे एजी, हे लक्षात ठेवा. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर प्रश्न 27वा, अणूमधील ऋण प्रभारित कण इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? सर्वात पहिले म्हणजे इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार असतो, तर इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, असा देखील प्रश्न येऊ शकतो. आणि या इलेक्ट्रॉनचा शोध लावला आहे जे जे थॉम्सन यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्याचबरोबर अणूमध्ये असा एक कण असतो ज्याच्यावर कोणताच भार नसतो, तो म्हणजे न्यूट्रॉन. तर या न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला, तर न्यूट्रॉनचा शोध लावला जेम्स चॅडविक यांनी. त्यामुळे हे देखील माहिती लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 28वा, अणूमधील धनप्रभारित कण प्रोटॉनचा शोध कोणी लावला? तर प्रोटॉनवर कोणता प्रभार असतो, तर प्रोटॉनवर धनप्रभार असतो. आणि या प्रोटॉनचा शोध कोणी लावला, तर याचा शोध लावला गोल्डस्टेन या शास्त्रज्ञांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येण्याची शक्यता खूप जास्त आहे. प्रश्न 29वा, अल्फा, बीटा आणि गॅमा या किरणांचा शोध कोणी लावला? तर अल्फा, बीटा आणि गामा ही जी किरणे आहेत, या किरणांचा शोध लावलेला अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 30वा, खालील विधानांचा विचार करा आणि अचूक विधाने शोधा. तर पहिले विधान आहे, अणूंच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा इलेक्ट्रॉन असे म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. अणूची जी बाह्यतम कक्षा असते किंवा कोणत्याही मूलद्रव्याची जी बाह्यतम कक्षा असते त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना संयुजा इलेक्ट्रॉन असे म्हटले जाते. त्यानंतर दुसरे विधान आहे, ज्यांची बाह्यतम कक्षा ही पूर्ण असते त्यांची क्रियाशीलता कमी असते, म्हणजेच त्यांची संयोग पावण्याची क्षमता 0 असते. तर हे देखील विधान बरोबर आहे. तर ज्या मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा ही पूर्ण असते तर त्यांच्याकडे दुसऱ्या मूलद्रव्याला देण्यासारखी किंवा त्याच्याकडून घेण्यासारखी कोणते इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळे त्यांची क्रियाशीलता कमी म्हणजे जवळजवळ 0 असते. ही दोन्ही विधाने बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 31वा, पेशींचा म्हणजे सेलचा शोध कोणी लावला? तर पेशींचा शोध लावला रॉबर्ट हुक यांनी. तर हा प्रश्न VIMP प्रश्न आहे. हा 100% तुम्हाला IBPS विचारणार आहे. त्यानंतर प्रश्न 32वा, पेशीतील केंद्रकाच्या अस्तित्वाचा शोध कोणी लावला? म्हणजे पेशींमध्ये केंद्रक असते असा शोध कोणी लावला? तर याचा शोध लावला रॉबर्ट ब्राउन यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आता या दोन प्रश्नांमध्ये कन्फ्युज व्हायचं नाहीये. फक्त पेशींचा शोध, पूर्ण पेशींचा शोध लावला रॉबर्ट हुक यांनी. तर पेशीतील केंद्रकाचा, फक्त केंद्रकाचा शोध लावलेला आहे तो रॉबर्ट ब्राउन यांनी. त्यामुळे हुक आणि ब्राउन हे दोन नावे आणि दोन वेगवेगळे शोध लक्षात ठेवा. प्रश्न 33वा, सर्व पेशींचा जन्म हा त्यांच्या आधीच्या अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत कोणी मांडला? तर सर्व पेशींचा जन्म त्यांच्या आधी ज्या पेशी अस्तित्वात होता त्या पेशींपासून होतो हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत मांडला रॉफल्ड विर्शॉ यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आणि अशा प्रकारचा सिद्धांत देऊन तुम्हाला तो कोणी मांडला असा देखील प्रश्न IBPS विचारू शकते. प्रश्न 34वा, पेशीतील कोणत्या घटकाचा उल्लेख मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असे करतात? तर पेशीचा असा कोणता भाग आहे त्या घटकाचा किंवा त्या भागाचा उल्लेख मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असा केला जातो? तर पेशीतील प्रद्रव्य पटलाला अशा प्रकारे उल्लेखले जाते. याचे कारण म्हणजे हे जे प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल आहे त्याची निर्मिती ही प्रथिने आणि मेद हे दोन घटक होऊन झालेले असते. त्यामुळे या दोन घटकांपासून प्रद्रव्य पटल बनलेले असल्यामुळे याला या प्रकारे म्हटले जाते. प्रश्न 35वा, खालीलपैकी कोणती आपत्ती ही मानव निर्मित प्रकारची नाही? तर आपल्याला आपत्ती व्यवस्थापन हा टॉपिक असल्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला 100% विचारले जातील. तर मानव निर्मित आपत्ती कोणती नाही हे शोधायचे आहे. विषारी वायुगळती ही मानव निर्मित आपत्ती आहे. अणुचाचण्या ही देखील मानव निर्मित आपत्ती आहे. अनियोजित क्रिया अपघात, आता नियोजन नसल्यामुळे होणारे जे अपघात आहेत ते देखील मानवाकडूनच घडतात. त्यानंतर हिमवादळ ही मात्र मानव निर्मित आपत्ती नाहीये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर दहशतवाद हा देखील मानव निर्मित आहे. तर तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारे मानव निर्मित आपत्ती, जैविक आपत्ती, भौगोलिक आपत्ती इत्यादी प्रकारचे जे विविध आपत्ती आहेत त्याची उदाहरणे नक्की विचारले जातील.
त्यानंतर प्रश्न 36वा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही एक समिती असते आणि या समितीवर अध्यक्ष कोण असते? तर त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जो असतो तो या समितीचा अध्यक्ष असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री हे राज्य आपत्ती व्यवस्थापन आहे त्याचे अध्यक्ष असतात, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर 37वा, प्रथिनांचे पचन होण्यास सुरुवात कोठे होते? तर प्रथिन या घटकाचे जे पचन होते त्याची सुरुवात होते जठरापासून. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. मानवी शरीरात प्रथिनांचे जे पहिले पचन होते ते होते जठर या अवयवापासून. प्रश्न 38वा, मानवी पोषणाचा योग्य क्रम ओळखा. आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. मानवी पोषणाचा योग्य क्रम आपल्याला इथे ओळखायचा आहे. सर्वात आधी काय असेल तर पहिल्यांदा आपण अन्न ग्रहण करतो म्हणजे अंतर्ग्रहण करतो. त्यानंतर त्याचे पचन होण्यास सुरुवात होते. त्यानंतर हे जे पचन केलेले अन्न आहे ते रक्तामध्ये शोषले जाते. त्यानंतर हे जे शोषलेले अन्न आहे ते इतर अवयवांकडे पोहोचवले जाते आणि त्याच्यानंतर मग जे काही राहिलेले टाकाऊ पदार्थ आहेत त्याचे उत्सर्जन केले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे मानवी पोषणाचा योग्य क्रम दाखवते. तर अशा प्रकारचे प्रश्न IBPS विचारण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांची चांगल्या रीतीने तयारी करून ठेवा. प्रश्न 39वा, खालील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? खाली 3 विधान दिलेले आहेत त्याच्यापैकी योग्य विधाने ओळखायचे आहे. पहिले विधान आहे यकृतातून पित्तरस स्रवला जातो. तर हे विधान बरोबर आहे. यकृतातून पित्तरसाचे स्रवण केले जाते. त्यानंतर दुसरे विधान आहे स्वादुपिंड या ग्रंथीतून स्वादुरस स्रवला जातो. तर दुसरे विधान देखील बरोबर आहे. त्यानंतर लहान आतड्यांमधून देखील पाचक रस स्रवला जातो. तर हो, लहान आतड्यात देखील अन्नाचे पचन घडून आणले जाते आणि त्यासाठी त्याच्यामधून पाचक रस स्रवला जातो. तर ही 3 विधाने बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 5 वरील सर्व बरोबर हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 40वा, सामान्य परिस्थितीत मानवी शरीराचे तापमान किती असते? तर हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे जो IBPS नक्की तुम्हाला तांत्रिक घटकावर जरी नाही विचारला तर हा प्रश्न तुम्हाला GKच्या अनुषंगाने विचारला जाईल. त्यामुळे ही माहिती लक्षात ठेवा आणि हा हक्काचा प्रश्न आहे, हक्काचे मार्क्स आहेत आपले. तर सामान्य परिस्थितीत किंवा निरोगी मानवी शरीराचे जे तापमान असते ते असते 37 डिग्री सेल्सिअस. प्रश्न 41वा, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? तर पहिले विधान आहे उष्णता ही निम्न तापमानाकडून उच्च तापमानाकडे स्थलांतरित होत असते. तर इथे बघा, उष्णता ही निम्न तापमानाकडून उच्च तापमानाकडे स्थलांतरित होत नाही, तर ती उच्च तापमानाकडून निम्न तापमानाकडे म्हणजे जास्त टेम्परेचर कडून जे कमी टेम्परेचर आहे त्या भागाकडे स्थलांतरित होत असते. त्यामुळे पहिले विधान चुकीचे आहे. त्यानंतर दुसरे विधान आहे ज्या पदार्थातून उष्णतेचे सहजपणे वहन होते त्या पदार्थांना उष्णता वाहक पदार्थ असे म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. त्यामुळे फक्त दुसरे विधान बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 फक्त ब बरोबर हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 42वा, रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? तर रक्ताभिसरण ही जी क्रिया आहे किंवा ब्लड सर्क्युलेशन ही जी प्रक्रिया आहे त्याचा शोध लावलेला आहे विल्यम हार्वे यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. अशा प्रकारचे प्रश्न देखील IBPS परीक्षेमध्ये विचारते. त्यानंतर प्रश्न 43वा, खालीलपैकी कोणत्या पद्धती अलैंगिक प्रजननाच्या आहेत? तर यापैकी द्विविभाजन, पुनर्जनन, कलिकायन, खंडीभवन या ज्या पद्धती आहेत म्हणजे सर्व ज्या पद्धती आहेत त्या पद्धती अलैंगिक प्रजननाच्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता यामध्ये आणखीन एक MCQ तयार होते तो म्हणजे पुनर्जनन ही जी प्रक्रिया आहे ही कोणामध्ये घडते? तर ही प्रक्रिया प्लॅनेरिया या सजीवामध्ये पुनर्जनन ही प्रक्रिया घडून येते. त्यामुळे हे देखील MCQ लक्षात ठेवा, हा देखील खूप महत्वाचा आहे. प्रश्न 44वा, खालीलपैकी अचूक विधान निवडा. तर पहिले विधान आहे वस्तूला मोठ्या आकारात बघण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो. तर भिंग हा टॉपिक देखील खूप महत्वाचा आहे, याच्यावर देखील बरेच प्रश्न येतील परीक्षेमध्ये. तर वस्तूला मोठ्या आकारात बघण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा वापर केला जातो. तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर अंतर्गोल भिंगाने तयार केलेली प्रतिमा ही वस्तूपेक्षा लहान असते. तर हे देखील विधान बरोबर आहे. बहिर्गोल भिंगाचा वापर वस्तूला मोठ्या आकारात बघण्यासाठी केला जातो, तर अंतर्गोल भिंगाचा वापर वस्तूला लहान आकारात बघण्यासाठी केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने बरोबर हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 45वा, खालीलपैकी कोणते अन्नामध्ये उपस्थित असलेल्या
बृहत पोषकाचे म्हणजेच मॅक्रोन्यूट्रिएंट्सचे उदाहरण नाही. तर आधी आपल्याला मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय समजून घेतले पाहिजे. तर मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे जी बृहत पोषक आहेत ते असे घटक आहेत की ज्याची शरीराला खूप जास्त प्रमाणात गरज असते. तर असे कोणते घटक आहेत ज्यांची शरीराला खूप जास्त गरज असते? तर ते आहेत कर्बोदके, प्रथिने आणि मेद. तर याच्या उलट जे जीवनसत्व आणि खनिजे असतात, कॅल्शियम, फॉस्फरस यांची गरज शरीराला कमी प्रमाणात लागते, म्हणून यांना मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणून ओळखले जाते, सूक्ष्म पोषक द्रव्ये. आणि या प्रश्नामध्ये आपल्याला बृहत पोषकाचे उदाहरण नाही म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स कोणते आहे ते विचारलेले आहे. तर पर्याय क्रमांक 1 जीवनसत्व हे मायक्रोन्यूट्रिएंट्सचे उदाहरण आहे. तर बाकी सर्व जी 3 आहेत ती मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. तर हे दोन MCQ लक्षात ठेवा. आणि हा प्रश्न यासाठी महत्वाचा आहे की हा प्रश्न IBPS ने यापूर्वी देखील विचारलेला आहे. त्यानंतर प्रश्न 46वा, फर्मेंटेशन या तंत्रज्ञानाचा शोध कोणी लावला? तर फर्मेंटेशन किंवा किण्वन ही जी प्रक्रिया आहे याचा शोध लावलेला आहे लुई पाश्चर यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 47वा, अल्कोहोलची निर्मिती करण्यासाठी टिंबटिंब या सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो. तर अल्कोहोलची निर्मिती करण्यासाठी सॅक्रोमायसिस सेरेविसी हा सूक्ष्मजीव आहे याचा उपयोग केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 48वा, सन 1798 मध्ये टिंबटिंब यांनी देवीची लस शोधून काढली. तर देवी या रोगावरची जी लस आहे ती शोधलेली आहे एडवर्ड जेन्नर यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता ज्याप्रमाणे देवीच्या लसीवर प्रश्न येऊ शकतो त्याचप्रमाणे पेनिसिलिनचा शोध कोणी लावला असा देखील प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. तर पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. त्यामुळे ही देखील माहिती लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 49वा, अविवेकी जंगलतोडीचे खालीलपैकी कोणते दुष्परिणाम आहेत? आपत्ती व्यवस्थापन हा एक टॉपिक आपल्याला सिलेबस मध्ये आहे, त्याच्या दृष्टिकोनातून असे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात. तर जी जंगलतोड आहे त्याचे कोणकोणते दुष्परिणाम होतात? तर वन्यजीवांचे अधिवास नष्ट होते, बरोबर आहे. त्यामुळे प्राणी प्रजाती नष्ट होण्याचा धोका असतो. तर पहिले विधान बरोबर आहे. दुसरे विधान आहे जंगलतोडीमुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊन जमिनीची सुपीकता कमी होऊ शकते. तर बरोबर आहे, पाऊस पडत नाही त्यामुळे दुष्काळ निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता देखील कमी होते. तर हे देखील विधान बरोबर आहे. त्यानंतर जंगलतोडीमुळे भूजलाची पातळी कमी होऊन निसर्गाचे संतुलन बिघडते. तर तिसरे विधान देखील बरोबर आहे. त्यामुळे तिन्ही विधाने बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क ही तिन्ही विधाने बरोबर हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 50वा, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर या 3 विधानांपैकी योग्य विधाने आपल्याला ओळखायची आहेत. पहिले विधान आहे जे सजीव एकाच पेशीने बनलेले असतात त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात. तर हे बरोबर आहे, एकाच पेशीने बनतात म्हणूनच त्यांना एकपेशीय म्हणतात. दुसरे विधान आहे जे सजीव एकापेक्षा अधिक पेशीने बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव म्हणतात. तर हे देखील बरोबर आहे, एकापेक्षा अधिक पेशीने बनतात म्हणूनच बहुपेशीय म्हणतात. त्यानंतर तिसरे विधान आहे अमिबा हे बहुपेशीय सजीवाचे उदाहरण आहे. तर हे तिसरे विधान मात्र चुकीचे आहे. अमिबा हा जो प्राणी आहे तो बहुपेशीय नसून तर अमिबा हा एकपेशीय सजीवाचे उदाहरण आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे फक्त अ आणि ब बरोबर, पर्याय क्रमांक 3 हे. त्याचबरोबर अजून कोणते एकपेशीय सजीवाचे उदाहरण आहे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत? तर युग्लिना, पॅरामेशियम इत्यादी जी सजीव आहेत ही सजीव एकपेशीय सजीवाची उदाहरणे आहेत.